ही कुठे आहे ना हां तो वर तिथे वरच हां एवढं आंबं लावलं काजू लावलं तर काय तुझा मला सांगायचं की कृषी खात्याकडून आपल्याला फ्रीमध्ये फुकटमध्ये झाडं मिळतात. तर ती अशी की प्रत्येकाकडे आता फार्मर आय डी असणे गरजेचं आहे. जो आंबा म्हणा आपल्या कोकणात होतो, नारळ होतो, तर मामी बोलते आम्हाला लावायला घेऊन जा. जर कोणाची लावायची असतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. रिअर आता आपल्याकडे मिळते, ही आकडी म्हणतात. ही आमच्या बाबांची ती अजून आहे सांभाळून. वाढवण बंदर म्हणा किंवा तिकडे देवगडमध्ये आपला अणुऊर्जा प्रकल्प आहे, तिकडे सुद्धा जमिनी जात आहेत. नमस्कार मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय. मी महेंद्र काब आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी भटक्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, गावी आलो आहे. पाऊस तर नाही आहे, थांबलेला आहे. मुंबईला होतो शुक्रवारी, तेव्हाच म्हटलं की आता थोडाफार पाऊस थांबेल. तर त्या हिशोबाने पाऊस कमी आहे, तर आपल्याला यावर्षी झाडं लावायची आहेत. तर मागचा आठवडाभर खूप पाऊस होता, त्यामुळे काही यायला जमलं नाही. तर पाऊस आता कमी आहे, त्याच्यामुळे आता गावी आलो आहे. आणि काजूची रोपं आहेत, कलम आहेत, ते आपल्याला लावायचे आहेत. जवळपास 75 झाडं आपल्याला यावर्षी लावायचे आहेत. 25 झाडं मी विकतची मागवलेली आहेत. आणि म्हणजे त्यात असेल आंबा, कोकम, नारळ वगैरे आहे त्यात. आणि जी 50 झाडं मिळाली आहेत ती कृषी खात्याकडून आपल्याला मिळालेले आहेत. कृषी खात्याकडून आपल्याला फ्रीमध्ये 50 झाडं मिळाले आहेत. ती एकाद वर्षाचे आहेत. तर ती झाडं हे आपल्याला आधी एक हप्ताभर आधी भेटलेली आहेत आणि ती आज लावायला आपण आलेलो आहोत. तर चला, कृषी खात्याकडून कशी झाडं मिळतात मी ते पुढे सांगेनच. पण आता आपण जाऊया जिथे आपल्याला झाडं लावायची आहेत. तर आपण काही सामान घेतलेलं आहे, त्यासाठी मी एकटाच आहे. म्हणजे 75 झाडं आपल्यावर पूर्ण एक दिवस आहे आणि उद्याचा अर्धा दिवस आहे. तर आपण आता जातो आहे आणि आपल्याकडे सगळं सामान घेतलेलं आहे. आपल्याकडे फावडा आहे, पिकाव आहे आणि एक साधन आहे, याला आपल्या खुरपणी म्हणतात. आणि ही खूप उपयोगाची असते, जी मला खूप फायदेशीर आहे. जे गवत वगैरे काढायला आपल्याला उपयुक्त आहे, पालापाचोला जमवायला ते उपयुक्त आहे. ही रिअर आता आपल्याकडे मिळते, ही आकडी म्हणतात. ही आमच्या बाबांची ती अजून आहे, सांभाळून ठेवले. म्हणजे जर आपल्याला ही कोयती हातात नाचवायची गरज नसते, ती आपल्या इथे अडकवून याच्यामध्ये अडकवून कमरेला बांधून ती आपण आकडी घेऊन जाऊ शकतो. म्हणजे कोयती हातात नाचवायची गरज नाही. तर एवढ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. इकडे पाणी वगैरे सुद्धा आपल्याला तापलेलं तर पियाला घेतलेला आहे. आणि काही बिया आहेत, काजूच्या बिया मोठ्या, हे बघा घरातून या मोठ्या मोठ्या काजूच्या बिया आहेत, त्यासुद्धा आपण लावणार आहोत. हा मुंबईवरून खास आपण आणलेला आहे बाटा. ते रुजला तर रुजला, चांगलंच आहे. पण एवढ्या गोष्टी घेऊन आपण आता चाललो आहोत. आपण एकटेच आहोत. आता माती ही खूप ढिल्ली झाली, कारण पाऊस खूप पडला होता. त्याच्यामुळे खड्डे मारायला आता काही प्रॉब्लेम येणार नाही. हे खड्डे मे महिन्यातच मारायला पाहिजे होतो, पण आपल्याला वेळ मिळाला नाही. मी आलो होतो खड्डे मारायला, परंतु ऊन एवढा होता की उन्हामध्ये उभं राहणं शक्यच नव्हतं. त्याच्यामुळे काही खड्डे मारले आणि बाकीचे काही खड्डे मारायचे आहेत ते आता आपण मारू. तर चला, आपण जाऊया आपल्या शेतावर जिथे काजू लावायचे आहेत तिथे. तर मंडळी, आता आपण हे सगळं साहित्य घेऊन निघालेलो आहे. तर मी म्हणत होतो की मगाशी म्हणलं की कृषी खात्याकडून आपल्याला फ्रीमध्ये फुकटमध्ये झाडं मिळतात. तर ती अशी की प्रत्येकाकडे आता फार्मर आय डी असणे गरजेचं आहे. त्यासाठी जो काही आपल्याला कृषी खात्याकडून योजना किंवा काही घ्यायचं असेल कृषी खात्याकडून, तर ते फार्मर आय डी खूप महत्त्वाचा आहे. तर तो फार्मर आय डी मी गेल्या वर्षी बनवला होता आणि त्या हिशोबाने झाडं आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजे त्या फार्मर आय डीला आपला 7/12 असतो. एका फार्मर आय डीवर आपल्याला हे झाडं भेटलेले आहेत. पण ते झाडं ऑनलाईन बुकिंग करायची होती. महाडीबीटी लिंक आहे, तर जिथे योजनांसाठी आपण अप्लाय करू शकतो. त्या महाडीबीटीवर अप्लाय करून ती झाडं मागवायची होती. तर मी मुंबईमधूनच अप्लाय केला होता. तर म्हणजे आज अप्लाय केला आणि दुसऱ्या दिवशीच झाडं आपल्याला मिळाली होती. तर आमच्या गावातील
रमेश शिंदे आहेत, त्यांनी ते झाडं हे गावामध्ये आपल्या घेऊन आले आणि ते कलमाजवळच ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला सोयीस्कर झालेलं आहे. तर आपल्याला झाडं तर मिळाली आहेत, पण खड्डे आता आपल्याला खोदावे लागतील. 25 झाडं ही आपण स्वदेश फाउंडेशन जे आहे आमच्या इकडे काम करतं, संस्था आहे, रायगड जिल्ह्यामध्ये काम करतं. ती विविध योजना सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपल्या गावात येतात आणि आदर्श पनेली गाव स्वदेशचं हे आपलं गाव आहे. त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये जे शेतकऱ्यांना काही योजना मिळतात, त्याच्यामध्ये कमी किमतीमध्ये झाडंसुद्धा आपल्याला मिळतात. गेल्या वर्षी 50 रुपयाला एक झाड मिळालं होतं. खूप चांगली काजूची आणि आंब्याची झाडं आली होती गेल्या वर्षी. त्याच्यामुळे यावर्षी मी 25 झाडं मागवली. गेल्या वर्षी 10 आंबेच मागवले होते, पण यावर्षी 25 झाडं मागवली आणि आता ती 15 तारखेला येणार आहेत. त्याच्यामुळे पुन्हा आपली एक फेरी गावी होईल. तर ती झाडं खूप छान असतात, मोठी मोठी असतात. तर त्याच्यामध्ये काही आंबे मागवले आहेत, काजू मागवलेले आहेत, नारळ मागवलेले आहेत आणि कोकम मागवलेले आहेत. तर ती झाडं लावायला सुद्धा आपल्याला यावं लागेल. आता आपण जागेच्या इथे आली, ही आपली जागा आहे. हा काशोकल पनेली रोड नवीन होते सिमेंट कॉन्क्रीटचा. तर त्याच्यामध्ये थोडीशी आपली जागा जाऊन कुंपण जरा गेलेली आहे. ती कुंपणाला आपण करू काही ना काहीतरी. पण चला, आपण इथे पोचलेलो आहे. तर आपण इथे आता आलो आहे. आपल्या इथे ते काजू आपल्याला भेटलेले आहेत, ते आपण बघायला जाऊ. त्यांनी इथे कलमामध्येच ठेवलेले आहेत. काही झाडं हे बघा, हे पूर्ण डुक्कर इथे येतात आणि पर चोला मोला हे बघा डुकरांनी घासून ठेवलं आहे. हे डुकरांनी घासलेलं आहे. हे बघा वरती हे डुक्कर घासतात आपलं अंग, त्याच्यामुळे ते झाडांना प्रॉब्लेम होते, तुटतात वगैरे. तर आपण आता आतमध्ये जाऊया. हे कलमाची जी आंब्याची झाडं आहेत त्याच्या आतमध्ये त्यांनी ठेवलेलं आहे. हे इथे ही नाही आहेत, बऱ्यापैकी आहेत काजू, मोठे आहेत जरा. 1-2 फूट एवढे हे आहेत काजू, म्हणजे बऱ्यापैकी भेटलेले आहेत. हा आपण स्वदेशकडून एक आंबा, म्हणजे 10 आंबे घेतले होते, त्यातला एक आंबा जगवलेला आहे. आपण बघू शकता चांगल्या ढेऱ्यासुद्धा फुटलेल्या आहेत. ह्या बघा, याला चांगल्या ढेऱ्या फुटलेत. मंडळी, आपण आता खड्डे खोदायला सुरुवात केलेली आहे. पण आपण जे खड्डे खोदतोय त्याचा आपल्याला काही व्हिडिओ बनवता येणार नाही. म्हणजे खड्डे खोदतोय म्हणून व्हिडिओ बनवत नाही, पण आपण एक जुगाड केलेला आहे. आपल्याकडे काही गिंबर किंवा सेल्फी स्टिक मी आणलेली नाही. त्याच्यामुळे हे 2 काट्या तोडलेल्या आहेत झाडाच्या. बघूया ते काम करतायत का आपलं. तर दाखवतो मी कसं ते. बघा, खड्डे खोदायला सुरुवात केलेली आहे मी. मामी आले, बोल. हा, तिकडे गेलेत कलमाजवळ. काय ते फावडा आणायला मी आणलाय. मामी आली आपली गावातलीच. तर मी एकटाच होतो त्याच्यामुळे ते आपल्याला मदत करायला आलेले आहेत. तर बघूया आपला हा जुगाड काम करतोय का आपलं. तर पुढील व्हिडिओ येतील आपल्या. चला, आपला आता जुगाड झालेला आहे सेल्फी स्टिकचा. आपण केलेला आहे एक, मी मोबाईल ठेवून बघितलं आहे, व्यवस्थित राहतो आहे. पण हा आपला जुगाड आहे. आपल्याला मदत करायला मामा आलेले आहेत आणि इथे मामीसुद्धा आलेले आहे. ते आता खड्डे खोदायला सुरुवात केली आहे त्यांनी. जवळपास जागा वगैरे साफ केलेली आहे. आता आपण बघूया सेल्फी स्टिकला कसा राहतो मोबाईल. हे बघा, व्यवस्थित परफेक्ट. हा आपला देशी जुगाड ना. आधी काय खड्डे खोदून घेऊया, नंतर लावीत घेशील. ठीक आहे. मामी म्हणते की आधी झाडे घेऊन ये, म्हणजे ती एका साईडून लावत घेणार आणि आम्ही दोघे खड्डे खोदू.
तर जास्त काही कठीण लागत नाही जमीन, त्याच्यामुळे खड्डे पटापट होत आहेत. तर चला आपण काही झाडे आणूया उचलून. काय काजू न्यायला आलो, पण आपल्याकडे साधन नव्हता की एक एक दोन दोन हातामध्ये न्यावी लागली असती. परंतु हा डबा इथे आम्ही ह्या आंब्याला पाणी घालायला आणला होता आणि तो इथेच होता. तर ह्याचा उपयोग आता आपल्याला होणार आहे. जवळपास 1 2 3 4 5 6 7 काजू एका वेळेस जाणार आहेत. म्हणजे काही फेऱ्या ह्या आपल्या वाचणार आहेत. तर हा उपयोगाला आला इथे. असे देशी जुगाड आपल्याला सुचतात. तर सेल्फी स्टिकचा आपण तुम्ही बघितला असाल आणि हा सुद्धा आपण बघताय. तर आपण आता ह्याला उचलूया. तर हे बघा, आपल्याला बरं पडेल आहे काजू जाग्यावर खड्ड्यांपर्यंत पोचवण्यासाठी. चांगलं झालं आहे. चला, आपली कामं सुरू झालेली आहेत. ते काजू लावून झालेले आहेत. हे काजू आहे ना, हे बघा, हा ते कलम आहे. हा कलम आहे ना, तो वरच्या साईडला ठेवायचा असतो. खाली पाण्यामध्ये गेला तर तो कुसतो. आणि हा जरा माती जास्त ती दाबायची. जर पाणी आतमध्ये गेला जास्तीच तर ते काजू पण कुजून जातो. तर ते आपण प्लास्टिक नंतर एकत्र जमा करून विल्हेवाट लावू त्यांची. आणि इकडे आपल्याकडं बायका आलेल्या आहेत आपल्या इथे तेरी न्यायला. आपल्या गावातल्या काय तेरी नेत आहे, बरे आहे ना? आलबी आहे, खराब झालेली ही, पण ही विषारी आहे ना? हो विषारी आहे ही आलबी, विषारी आहे. आता आलब्या होतील ना तेरी? कुणाला? मुंबईला खायला. मुंबईला आपण पाठवा, काय लोक वाट बघतायत. आता थोडेफार काजू म्हणजे 30 एक काजू लावले, खड्डे खोदले आणि मामीने वगैरे काजू लावून घेतले. आता ऊन खूप आहे, जसा मे महिन्यामध्ये ऊन असतो तसा ऊन आता ह्या पावसामध्ये आहे. तर दमलो आहे जरा आणि इथे सावलीमध्ये बसलो आहे. तर उन्हाबद्दल बोलायचं तर आता माहिती आहे की हप्ताभर खूप पाऊस पडला आणि आता ऊन आहे. हा जागतिक वातावरणाचा प्रभाव आहे. कारण ला निनो जो काही जागतिक तापमानवाढ आहे त्यामुळे झालेली आहे. हे जागतिक तापमानवाढ ही खूप मोठी समस्या आहे आपल्यासाठी. तर प्रत्येक जगातील देशाने, प्रत्येक जगातील संस्थांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या भारतातसुद्धा खूप मोठी जंगलतोड होते. तुम्ही जर पडीक जमिनी असतील तर असे वृक्ष लागवड केली तर त्यापासून आपल्याला फायदासुद्धा आहे. आणि तापमान वाढ जी कंट्रोलमध्ये करता येईल. आपण पूर्णपणे करता येणार नाही, पण आपण खारीचा वाटा उचलू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही काजू लावा किंवा इतर झाडं. आपल्याकडं खूप सारं फळझाडं आहेत जे आपल्याला उत्पन्नसुद्धा देणारे आहेत. तर शासनाच्या ज्या स्कीम असतात त्यांचासुद्धा लोकांनी फायदा घ्यावा आणि अशी वृक्ष लागवड करावी. मी काजू लावले, काजूला जास्त काय पाणी घालण्याची गरज नसते. त्याच्यामुळे आपण काजू लावलेत. आंब्यांना पाणी वगैरे लागतं. पण तुमच्या जर जमिनी पडीक असतील, तुम्ही अशाच पडून ठेवताय किंवा बिल्डरला विकण्यापेक्षा अशी जर तुम्ही झाडं लावली तर खूप मोठा फायदा ह्या आपल्याला होईल. पर्यावरणासाठी चांगलं होईल आणि आपल्या कोकणात त्याची गरज आहे. कारण वाढवण बंदर म्हणा किंवा तिकडे देवगडमध्ये आपला अणुऊर्जा प्रकल्प आहे, तिकडेसुद्धा जमिनी जात आहेत. पण नागरिकांनी खूप मोठं आंदोलन केलं आहे, ते थांबावं. इकडे हे आहे ना मी, हा कलम आहे ना, हा कलम माहिती आहे बघ, ही फुटी आहे ना तो वर. तिथे वर आहेत. हां एवढं आंबं लावलं, काजू लावलं तर काय तुझा मला सांगायला. सर इकडे आई पण आले. कुठे? आणि मामा इथे खड्डे खोदतात. आपण पण खड्डे खोदायच्या कामाला लावूया. या साईड काजू आणि त्या साईडला तिकडे आंबे लावायचे.
आता आमचे 50 काजू जे होते ते पूर्णपणे लावून झालेले आहेत. आता दाखवतो मी तुम्हाला. आणि हे आपण प्लास्टिक असतं त्या काजूला, म्हणजे जे कलमाला खाली प्लास्टिक असतं कलम केलेला, ते सुद्धा आपण आता उचलणार आहोत. त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. प्लास्टिक हा आपल्या निसर्गासाठी हानिकारक आहे, त्याच्यामुळे ते आपण उचलू आणि आपण ते तुम्हाला कलम दाखवतो मी आता. एक काही झाडं पूर्ण ओले आहेत, पण पानं गेलेले आहेत त्यांची. काही आहेत चांगले, हे आधीचे. काही झाडं अशी टवटवीत आहेत. प्लास्टिक घेऊन या तिथले, ज्या असतील ते तिथे जवळचे प्लास्टिक घेऊन ये काजू तिथले. तर मंडळी, आता झाडे लावून झालेले आहेत. 50 झाडे काजूची खड्डे खोदून आणि लावून पण झालेले आहेत. मी सकाळी 9-9:30ला आलेलो, बाकीचे 10:30पर्यंत आले आणि जवळपास 1 वाजेपर्यंत सगळी झाडं लावून झालेली आहेत. तर तुम्ही पण झाडे लावा, झाडे जगवा, निसर्ग वाचवा. आपल्या फायद्याची झाडे लावा. दुसरी जरी तुम्हाला लावता नाही आली तरी आपल्या जमिनीत आपल्या फायद्याची झाडे लावा. काजू आंबा म्हणा आपल्या कोकणात होतो, नारळ होतो. तर मामी बोलते आम्हाला लावायला घेऊन जा. जर कोणाची लावायची असतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, हे लोक येतील लावायला. तर ही व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या कोकणी भटक्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. 2 महिन्यानंतर आपल्या व्हिडिओ येतात, तर आपल्याला मदत करा. तुम्ही जसा पूर्वी सपोर्ट केला होता तसंच आतासुद्धा सपोर्ट मिळेल ही आशा व्यक्त करतो. आणि तुम्ही काळजी घ्या. बाय बाय. चला.